अरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः तन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शंकरं स्मृतम्। शंकरः शंकराचार्यः तद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छंकरधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करतो. पूज्यनीय मंदाताईंना साष्टांग वंदन करतो. आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि आजच्या केनोपनिषदाच्या अभ्यासाला प्रारंभ करतो. खूप दिवसानंतर पुन्हा प्रत्यक्ष आपण हा वर्ग घेतो आहोत. शांतीपाठ म्हणूया. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राण चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। परवा नागपूरला
परमपूज्य मंदाताईंच्या समवेत राहायला मिळालं आणि ताईंबरोबर राहायला मिळालं तर काही ना काही उपलब्धी झाल्याशिवाय राहत नाही. एका अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली. ताईंची भेट म्हणजे आनंदाचाच ठेवा. काकांची भेट म्हणजे आनंदाचं साम्राज्य. हे आनंद स्वरूप असताना माझ्या मनात विचार आला की काही जण असं म्हणतात की केनोपनिषद जरा जड चाललं. अमेरिकेतल्या एका साधकाने जे आपलं रोज ऐकतात मला म्हटलं की जरा केन पल्ले नाही पडत आहे. केनोपनिषद समजायला मेहनत करावी लागते आहे. पाहिजे तसं आकलन होत नाहीये. पहिल्या खंडापर्यंत तर झालंय पण दुसऱ्या खंडांचे श्लोक जरा जडच चाललेत. आपल्या मनातला प्रश्न सांगावा लागला तर काका आणि मंदाताई कसले न सांगताच ते उत्तर देतात. आणि मंदाताई म्हणाल्या की त्रिदोष म्हणजे मलविक्षेप आणि आवरण आणि षडविकार काम क्रोध लोभ मदमोह आणि मत्सर त्रिदोष आणि षडविकार यांचं बलाबल जेव्हा अधिक असतं त्यावेळेला शास्त्र विचारांचं आकलन होत नाही. त्यावेळेला शास्त्र हे जड जातं आणि काही पदरात पडल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे आपले त्रिदोष आणि सहा विकार हे जेवढे आटोक्यात ठेवता येतील तेवढा प्रयत्न साधकांनी केला पाहिजे आणि जेवढे घालवता येतील तेवढे त्वरित घालवले पाहिजे. म्हणजे कर्म उपासना आणि ज्ञान याचा सातत्याने अभ्यास करावा लागेल आणि या अभ्यासाच्या आड येणारे रागद्वेषादी विकार आवरता आले पाहिजे. दोष कसे घालवायचे आहेत? वेदविहित निष्काम कर्म उपासना आणि ज्ञानाने आवरायचे कसे आहेत? विकार कसे आवरायचे आहेत? विचाराने आवरायचे. आणि त्यामुळे उपनिषद जड जातं. त्यामुळे उपनिषद पल्ले नाही पडत. वाटतं की आम्ही याचे खूप अधिकारी आहोत आणि आम्ही उपनिषद ऐकतो आहोत. परंतु ऐकत असताना जेव्हा समजत नाही त्यावेळेला सांगणारा कठीण सांगतो असं वाटतं. कारण सगळ्या ठिकाणी उदाहरणं नाही देत आहे. ईशावास्योपनिषदामध्ये तद्दूरे तद्वंदिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः जवळ आणि दूर या अंतराबद्दल विश्लेषण करतात ईशावास्यामध्ये. परंतु अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम ह्याचं विश्लेषण करताना फार कठीण असतं आणि हे जर कळलं नाही तर प्रतिबोध विदितम मतम कळेल कसा पुढचं. आणि म्हणून थोडासा प्रयत्न करतो आहे की पहिल्या खंडातल्या पहिल्या 3 श्लोकांचा सार घ्यायचा आणि तुम्ही म्हणाल आम्ही तर आधी ऐकलेलं आहे. पुनश्च रेकॉर्डिंग मध्येही ऐकलं आहे. पण असं असताना सुद्धा नाहम म्हणणे सुवेदेती नो न वेदेती वेदच ही जी ब्रह्मानुभवाची खूण आहे ती समजली नाहीये. का समजली नाही? अनुभव नाही. आणि शब्दाने हे समजणं दुर्लभ आहे, दुरापास्त आहे.
कठीण आहे. म्हणून याचा पुन्हा पुन्हा रिपिटेशनची गरज आहे. तुम्ही म्हणाल, की आमचं तर झालेलंच आहे. बुद्धीला पल्ले पडलं. पण श्री गुरु विचारतात आहे. ते दयाळू आहेत श्री गुरु. शिष्याच्या अंतःकरणात थोडासा सुद्धा गोंधळ राहू नये, यासाठी श्री गुरु दक्ष असतात. शिष्य नसतो दक्ष. आपल्याला येतं या भावनेत शिष्य असतो. तुम्ही बघा, वाघ आणि सिंहाचे जे बछडे असतात, ते बछडे उड्या मारत असतात, इकडून तिकडे, तिकडून तिकडे धावत असतात, पळत असतात. यांच्या नजरेच्या किंवा धावण्याच्या टप्प्यामध्ये हे त्यांना पळू देतात, धावू देतात. त्याच्या पलीकडे गेलं तर त्याला तोंडाने धरून पुन्हा जवळ आणतात. बछड्यांना असं वाटतं, की आपल्याला उड्याही मारता येतात, आपल्याला कोल्हंट्याही खाता येतात, आपल्याला धरता पण येतं. पण त्यांच्या आई-वडिलांना माहिती असतं, की शिकार ही गोष्ट इतकी साधी नाही, इतकी सरळ नाही आणि इतकी सोपी नाही. आता प्राण्यांच्या बाबत शिकार शब्द वापरला आहे. ब्रह्मस्वरूप शिकार नाहीये. ब्रह्मानुभव हा अनुभवाचा भाग आहे आणि लौकिक अनुभवापेक्षा ब्रह्मानुभव अनुभव सगळ्यामध्ये वेगळा आहे. आणि शिष्याची चूक कुठे होते, की त्याला तो लौकिक अनुभवासारखाच आला असं समजावंसं वाटतं आणि तो अनुभव लौकिकासारखा येतो असं मनामध्ये घट्ट धारणा धरली असते आणि श्री गुरूंना ती पुसून काढायची असते. म्हणून शिष्याच्या अंतःकरणात थोडासा सुद्धा गोंधळ राहू नये, यासाठी जे दक्ष असतात, ही त्यांचं दयाळुत्व आहे. शिष्यावर मुलाच्या शतपथ प्रेम असतं श्री गुरु. श्री गुरूंच्या अंतःकरणामध्ये शिष्य वावरत असतो, पण शिष्यानी छाती भरून ठेवू नये, अभ्यासू शिष्य वावरत असतो. अभ्यास न करणारा शिष्य त्यांच्या अंतःकरणाच्या प्रवेशद्वारात शिरत नाही, लक्षात ठेवा. त्याच्या कल्याणाची इच्छा हे जरूर करतील, पण अंतःकरणाचा ठाव घेण्यासाठी आईला सगळेच मुलं सारखे असतात. पण जो मुलगा आई न सांगता तिला काय अपेक्षित आहे हे करत असतो, त्या मुलाबद्दल ती अंतःकरणात जरा सुद्धा दुरावा तयार होऊ देत नाही. त्याचा थोडासा सुद्धा विसर पडू देत. सगळे मुलं सारखे असले तरीही हा फरक येतोच. शिष्याला समजावून सांगून, त्याच्या बुद्धीला चालना देऊन, त्याच्या परिपक्व विचाराने त्याला आत्मज्ञान झाले पाहिजे. याच्यासाठी श्री गुरु कूट प्रश्न विचारतात आहे, बारीक प्रश्न विचारतात आहे. आपण दुसऱ्या खंडाला प्रारंभ करतो आहे आणि या 3 श्लोकांचा गोषवारा घेतो आहे आपण आज किंवा उद्यामध्ये. यदि मन्यसे सुवेदेति दभ्रमे वापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् यदस्य त्वं तदस्य यदस्य देवेश्वथ नु मीमागुंस्यमेव ते मन्ये विदितम्. श्री गुरु मांडतात, जर तुला ब्रह्म चांगल्या रीतीने जाणतो असे वाटत असेल, तर तू ते थोडस जाण. देवांना सुद्धा ब्रह्मस्वरूप पूर्ण कळलेलं नाही. त्यामुळे तुला ब्रह्म जाणल्यासारखं वाटत असलं तरीही तू एकांतात जाऊन विचार कर आणि मग मला सांग. आता शिष्य एकांतात गेला आहे. शिष्याला मला ब्रह्मज्ञान झालं असं वाटतंय आणि गुरु म्हणतात, तू ब्रह्म जाणलं असं वाटत असलं तरीही
तू एकांतात जाऊन विचार कर, कारण देवांना सुद्धा ते अजून पूर्णपणे कळलेलं नाही. याचा अर्थ असा आहे, की बुद्धीने ब्रह्म जाणून ब्रह्म कळत नाही आणि ब्रह्म कळल्यानंतर ते बुद्धीने विदित होत नाही. असं विदित होऊ शकत नाही. ते ब्रह्म अविदित आहे असं सुद्धा म्हणता येत नाही, कारण ते जाणलेलं आहे. विदित शब्दाचा अर्थ ज्ञात असा, अविदित शब्दाचा अर्थ अज्ञात असा होतो. आणि ब्रह्म अज्ञात तर नाहीच, पण ब्रह्म जाणलं असं म्हटल्यानंतर ब्रह्म ज्ञात सुद्धा होत. ब्रह्म ज्ञात सुद्धा होत नाही आणि म्हणून दुसऱ्या मंत्रावर यावं लागतं. नाहम मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेदच. ब्रह्म चांगल्या रीतीने निश्चयात्मक समजले, आता हा एकांतात गेला आहे. आणि एकांतात गेल्यानंतर शिष्य विचार कर. जेव्हा आपण संसाराच्या बडबडी करतो ना, जेव्हा आपण संसाराच्या गोष्टी विस्तारपूर्वक करतो ना, त्यावेळी आमची प्रपंच सत्यत्व बुद्धी घट्ट झालेली असते. काका म्हणतात, कुठलीही प्रापंचिक गोष्ट 3 मिनिटाच्या वर करायची नाही. आता 3 मिनिटं आम्हाला इतके थोडे वाटतात. 3 मिनिटं आम्हाला एवढे कमी वाटतात, की अरे बापरे! हे कसं काय शक्य आहे? पण काका 2 मिनिटं पण बोलत नाही. काकांशी तुम्ही कितीही जरी बोललात, फोन सुद्धा काका इतक्या लवकर बंद करून देतात. का? हा फाफट पसारा शिष्याचा काकांना नाही आवडत. काकांजवळ वेळ कमी आहे हा भाग दुय्यम आहे. शिष्यानी प्रपंचाचा केलेला फाफट पसारा काकांना आवडत नाही, हा जास्त महत्वाचा भाग. आपलंच पिलांटू सोडायचं आणि त्याच्यावरच बोलत राहायचं. हास्यास्पद गोष्ट आहे. सद्गुरूंशी काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे, ही समजण्याची जर कुवत नसेल, तर उपनिषद तर कळणं सोडाच, भगवद्गीता पण नाही कळत. शिष्य एकांतात जाऊन विचार करतात, की गुरु मला म्हणाले आहे, की तुला ब्रह्म चांगल्या प्रकारे समजलं आहे. हे ब्रह्म देवतांना सुद्धा नीट अजून कळलं नाही, पूर्ण कळलं नाही. तुला चांगल्या प्रकारे कसं कळलं रे? आता जे देवतांनाही कळलं नाही, ते तुला चांगल्या प्रकारे कसं कळलं असं जेव्हा गुरु विचारतात, याचा अर्थ काहीतरी शिष्याच्या सांगण्यामध्ये गडबड आहे, हे शिष्याच्या आता लक्षात आलंय. म्हणून शिष्य म्हणतो, नाहम मन्ये सुवेदे. आता शिष्य म्हणतोय, की मला ब्रह्म चांगल्या रीतीने समजले आहे असं मला वाटतं. पण जेव्हा मी एकांतात जाऊन विचार केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की ब्रह्म निश्चयात्मक रीतीने मला नाही कळले. ते निश्चयात्मक रीतीने मला कळलं नाही. पण ते मी जाणलं नाही असं सुद्धा मला वाटत नाही. आता शिष्य बरोबर वाटेवर आलाय. कारण गुरूंचा कूट प्रश्न आहे आणि तो शिष्याला विचार करायला लावतोय. जी गुरूंचा प्रश्न शिष्याला विचार करायला लावतो. काय विचार करायला लावतोय? की मी ब्रह्म जाणलं असं सांगितल्यानंतर गुरु म्हणतात, की ते अजून देवांनाही पूर्ण ज्ञात नाही. तू जाणलं कसं? आता जाणलं कसं हे सांगण्याचा प्रश्न श्रीगुरू शिष्यासमोर उभा झाला आणि श्रीगुरु त्याला हिंट देतात आहे, जा एकांतात जाऊन विचार कर.
मला ब्रह्म चांगलं म्हणजे निश्चयात्मकरित्या समजलं नाही, हे एकांतात गेल्यानंतर शिष्याला समजलं. मग शिष्य विचार करायला लागला, की मला निश्चयात्मक रूपाने जर ब्रह्म समजलं नाही, तर मला ब्रह्म कळलंच नाही असं झालेलं आहे का? तर त्याचंही त्याला एकांतात उत्तर मिळालं, की मला ब्रह्म कळलं नाही असं पण नाही आणि निश्चयात्मकरित्या मला ते कळलं असं पण नाही. म्हणून शिष्य या निश्चयावर आला, की ब्रह्म कळलेलं पण आहे आणि कळलेलं नाही पण. आता कळलेलंही आहे आणि कळलेलंही नाही, असं जे आहे ते कसं सांगावं हा शिष्यासमोर प्रश्न पडला. आणि आता तो श्री गुरूंशी बोलायला सुरुवात करतो आहे, की काय वैशिष्ट्य आहे ब्रह्मज्ञानाचं, की जे कळलेलं पण आहे आणि कळलेलं पण नाही. कळलेलं नाही म्हटलं तर अजिबात कळलं नाही असं झालं नाही. कळलेलं आहे असं म्हटलं तर मला ते पूर्ण कळलं असं झालं नाही. कसा है नहीं के बीच में जो कुछ है सो है नहीं के बीच में जो कुछ है सो है. म्हणजे ब्रह्म है पण नाही म्हणतायत, नाही है पण नाही म्हणतायत आणि नाही है आणि है याच्या मध्ये काहीतरी एक बारीक थिन लाईन आहे. ते जे आहे ते आहे. म्हणून शिष्य विचारात पडलाय आणि विचारात पडलेला शिष्य म्हणतो, की जर मी ब्रह्म कळलं असं म्हटलं, तर ते मला बुद्धीला ज्ञात आहे असा अर्थ. आणि बुद्धी अचेतन जड असल्यामुळे कळलेलं ब्रह्म अचेतन जड आहे आणि ब्रह्म प्रत्यक्ष चेतन असल्यामुळे मला तर अचेतन जड कळलं. मग ब्रह्म कळलं मी म्हणू कसा? मग आता मला ब्रह्म कळलं असं जर म्हणता येत नाही, कारण असं म्हटल्याने ते अचेतन जड असं होतं. तर मला ब्रह्म नाही कळलं असं म्हणावं, तर मी अनुभवलेलं आहे. आणि ते म्हणतात, म्हणून जरी गुरुदेवा जो मजला दिधला चकवावा, तरी चकवा तरी कृपे आपुले कृपाळुवा न ढळे मी. गुरुदेवा तुम्ही मला चकवलं आहे. तुम्ही मला संभ्रमात टाकणारा प्रश्न केला आहे. तुमची जी पृच्छा आहे, या पृच्छेच्या मागे माझ्या विचारांना एकदा हलवून दिलंय. शेकिंग ज्याला म्हणतात, घुमवून दिलंय. डोळ्यावर पट्टी बांधतात आणि डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर मग फळ्यावर एक चित्र असतं आणि त्या चित्राला तोंड काढायचं असतं, शेपूट काढायचं असतं, काहीतरी असतं. अशा स्थितीमध्ये ज्याच्या डोळ्यावर पट्टी फिरवली असते, त्याला घुमवून देतात. गोल चक्कर मारून देतात. त्याला दिशा, फळा, लोक याचं ज्ञान 1-2 चकरा मारल्यानंतर राहतच नाही. आणि मग आपल्याला त्या फळ्याकडे जायचं आहे. तो कोणीकडे आहे हे त्याला कळतच नाही. आणि मग तो जिकडे जातो, ते आजूबाजूचे सगळे डोळस त्याला म्हणतात, "इकडे नाही, तिकडे जा. तिकडे नाही, तिकडे जा." आणि तो भरकटत जातो. कारण तो खेळ आहे. गुरु शिष्याला भरकटू नये म्हणून खेळवतात आणि गेममध्ये तो भरकटला पाहिजे म्हणून त्याला वेगवेगळं. इथे गुरूंचं दयाळुत्व आहे, खेळ नाही. श्री गुरु त्याला सांगतात आहे, की "अरे तुला कळलं म्हटलं तर बुद्धीला कळेल. नाही कळलं म्हटलं तर तुला कळलंच नाही, मग एवढे वेळ दिवस मी काय तुला सांगितलं?" आता त्याची द्विधा मनस्थिती झाली आहे शिष्याची आणि आता याच्यातून शिष्य ब्रह्मस्वरूपाचं गहन चिंतन करायला लागला. आणि या गहन चिंतनानंतर
शिष्य श्री गुरूंना उत्तर देत शिष्याचे बर. दोष झालेले आहेत. रागादी दोषापासून शिष्य काय झाला आहे? क्षीण झालेला आहे. नवीन गुगलच्या ऍप मध्ये एकदम ज्याचा मायक्रोफोन किंवा जो अनम्यूट होऊन गेला तो दिसत नाही, म्हणून आता मीच रस्ता काढला माझ्या कानातनं हे काढून टाकायला. जे लिंक देतात त्यांनाही तो सापडायला वेळ लागतो. एवढी दिवसानंतर साधकांनी याची काळजी घ्यावी. ब्रह्मस्वरूप मला तत्वतः समजलं नाही असं श्री गुरूंना कळलेलं आहे. आता मला ब्रह्मस्वरूप कळलेलं आहे हे मला गुरूंना नक्की सांगायचं आहे. शिष्याने जरी म्हटलं असतं की मी ब्रह्म जाणलेलं आहे, तरीही पण त्याचं जाणणं अल्पच आहे हे श्रीगुरूंच्या लक्षात आहे. आणि मी जाणलंच नाही असं म्हटलं तर गुरुमुखांनी मला निश्चित जाणायचं आहे, पण श्री गुरु सांगत नाहीये, ते मला चिंतनाला भाग पाडत. मग आता ब्रह्म खूप मोठं आहे, बृहद आहे असं म्हणायचं, किंवा ब्रह्म खूप सूक्ष्म आहे, लहानच आहे असं म्हणण्या इतके श्री गुरु वेडे नाही. जेवढे नाम आहे, जेवढे रूप आहे, ते सगळं ब्रह्मस्वरूप आहे, कारण ते एकमेव अद्वितीय आहे. हे तर शब्दाने श्री गुरूंनी सांगितलेलं आहे. मग विज्ञान घन एवच, सगळीकडे विज्ञान घन ते ब्रह्म आहे. म्हणजे उपाधीचा विचार कुठेच शिल्लक राहिलेला नाही. म्हणून ब्रह्मस्वरूपात जगतही नाही, ब्रह्मस्वरूपात जडही नाही, म्हणून ब्रह्मस्वरूपात उपाधी सुद्धा नाही. आता उपाधिरहित ब्रह्मस्वरूप निर्गुण आहे, निर्विशेष आहे, अद्वय आहे, नित्य आहे, शाश्वतही आहे. पण त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होणं तितकस सोपं नाही, हेही शिष्याच्या लक्षात आलं आहे. किंबहुना निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होणं अत्यंत कठीण आहे हे त्याला कळलं आहे. कारण परब्रह्म स्वरूप सूक्ष्माती सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, आणि गुरूंच्या कृपेशिवाय ते कळू शकत नाही. या निर्णयाप्रत शिष्य आला आहे. आणि म्हणून शिष्य म्हणतो ब्रह्म दुर्विज्ञेय आहे. ब्रह्म जो जाणल्या जाई, न कळे केल्या काही, ते जाणणे देई टाकूनी चाकळे. सगळं आत्मज्ञान श्रवण केल्यानंतर सुद्धा तुला ब्रह्माचा आणखीन विचार केला पाहिजे, आणि अजून पुन्हा पुन्हा आत्मज्ञानाचं चिंतन केलं पाहिजे. त्यावेळेला हा दुर्विज्ञेय विज्ञेय होईल. श्री गुरु मुखातून श्रवण केलेल्या बारीक सारीक गोष्टीचं पुनः पुन्हा पुनः पुन्हा चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. शास्त्रातील शब्दावर, गूढार्थावर विचार केला पाहिजे. तत्वाचा लक्ष गाठलं पाहिजे. तर्काने तत्वाचा निश्चय केला पाहिजे, आणि युक्तीच्या साह्याने ज्ञान निसंशय आणि विपर्य रहित करून घेतलं पाहिजे. म्हणजे दृढ केला पाहिजे. त्या ज्ञानाचा स्वतः अनुभव घेतला पाहिजे. ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त केली पाहिजे. शिष्याची जबाबदारी. गुरूंनी आत्मज्ञान दिलेलं आहे, पण जे जे शास्त्री वर्णिले, गुरुमुखाने ऐकले आणि अनुभवे जाणिले, कळले, त्याची 165 नंबरची ओवी आहे काका. ऐसेनी ब्रह्म जाणता, अहम ब्रह्मास्मी हे जाता, आला सद्गुरुसी सांगता, जाणे ते मी ब्रह्म आहे असा विचार शिष्याच्या मनामध्ये आता झालेला आहे. आणि तो सांगतो
मी ब्रह्म जाणतो. कुठे आलोय आपण? मी ब्रह्म जाणतो आहे, या निष्कर्षावर आलो आहे. पहिला मंत्र झाला आहे. मग श्री गुरु म्हणतात, की तू ब्रह्म जाणतो आहे, तर तुझ्या स्वानुभवाची खूण मला सांग. आता शिष्य म्हणतो, मी ब्रह्म चांगल्या रीतीने म्हणजे निश्चयात्मक रीतीने जाणलेले आहे, असे मी समजत नाही. पण ब्रह्म मी जाणले नाही असेही मी म्हणणार नाही. म्हणून मला ब्रह्म कळलं पण आहे आणि कळलं पण नाही, अशा प्रकारे मी ब्रह्माला समजतो. आता शिष्याचं उत्तर गुरूंना विचार करायला लावण्यात. माते ब्रह्म ते कळाले आणि ते ना मी जाणिले. मला ते कळलं पण आहे, पण मी ते जाणलं नाही. असं जे कळलं गुरुदेवा, ते ब्रह्म मी जाणलेलं आहे. आता शिष्य स्वानुभवाची खूण सांगताय. इतकं सहज आणि सोपं साध्या शब्दात नाही सांगता येत. याचं कारण आहे, की ब्रह्मज्ञान झालं असं म्हटलं, तर ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीमध्ये ते ब्रह्मज्ञान बसतं आणि ते ब्रह्मज्ञान असत नाही. कारण ब्रह्म त्रिपुटीच्या अतीत आहे. मी जाणलं नाही असं जर म्हटलं, तर ब्रह्म अज्ञात नाही, ते ज्ञात आहे. ज्ञात आहे म्हटलं, तर ते त्रिपुटीत बसत नाही. मग आता मी ब्रह्म जाणलेलं आहे सुद्धा आणि मी ब्रह्म जाणलेलं नाही सुद्धा, अशा पद्धतीने मी ब्रह्म जाणलेले आहे. आता श्री गुरु म्हणतात, तुझ्या बोलण्यात विरोधाभास आहे, कुठेतरी संभ्रम आहे. तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजलं असं जर वाटत असेल, तर ते स्वरूप तू जाणले असं मला वाटत नाही. आणि तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजलं असं जर वाटत नसेल, तर तू ते जाणलं असं काय म्हणून राहिला? पुन्हा प्रश्नाचं श्री गुरूंच्या प्रश्नाचं उत्तर देतो, की तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजलं असेल, तर ते तू जाणलं असं मला वाटत नाही. आणि तुला जर ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजलं नसेल, तर मग तू जाणलं म्हणूनच कसा राहिला? एक तर ब्रह्मस्वरूप समजले तरी म्हण, नाही तर ब्रह्मस्वरूप नाही समजले तरी म्हण. ब्रह्मस्वरूप मला समजलं आणि नाही समजलं, अशा दोन्ही मध्ये तू बोलू नको. आता श्री गुरु पुन्हा गुरु शिष्याच्या कोर्टामध्ये चेंडू टाकतात. समजलं आणि समजलं नाही, हे दोन्ही एकत्रित कसं असेल रे? गुरु पुन्हा शिष्याला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करतात आहे. पण आता चिंतनातून बाहेर आलाय. गुरूंच्या उपदेशावर भरपूर चिंतन झालेलं आहे, अनुभव प्राप्त केला आहे. त्यावेळेला शिष्य त्यांना म्हणतो, की ज्ञेय वस्तूच्या अस्तित्वाबद्दलच शंका तुम्ही विचारून राहिले, पण ज्ञेय वस्तू जी आहे ती जशीच्या तशी न दिसता वेगळी दिसते. ब्रह्म हे ज्ञेय नाही. ब्रह्माचं ज्ञान मला यथार्थ झालं आहे आणि विपर्य रहित झाला आहे, संशय रहित झाला आहे, निसंदिग्ध झाला आहे. आणि म्हणून उत्तर देतो आहे, नाहम म्हणणे सुवेदिती. ऐकणारा विचलित होतो आहे, पण अनुभव घेणारा विचलित नाही. साखरेची गोडी कारल्यासारखी आहे का? नाही. साखर पांढरी दिसते, मीठ पांढरं दिसतं. मग मिठासारखी आहे का? नाही. मग साखरेची गोडी कशासारखी आहे, ते तू मला सांग, तर ती कशाच सारखी नाही. जर ती कशाच सारखी नाही, तर तू ती गोडी जाणली नाहीस, तर मी ती जाणलेली आहे. पण ती कशाच सारखी नाही, म्हणून मी जाणलेली पण आहे. आणि जाणलेली आहे असं म्हणणं मला गोडीचं वर्णन करता येत नसल्यामुळे असं मला म्हणता पण येत नाही. या निर्णयावर शिष्य आलाय.
आता श्रुतीच्या साहाय्याने आम्हाला गूढार्थही कळला आहे आणि आम्हाला लक्ष्यार्थही कळला आहे. म्हणून आचार्य बुद्धी संवादनार्थम, गुरुशी गरजेपेक्षा अधिक बोलू नये, नाही तर आपला विषय भरकटून जातो आणि मग श्री गुरु तुम्हाला ट्रॅकवर नाही आणत. ट्रॅकवर तुम्हाला यावं लागतं. गुरु शिष्याला ट्रॅकवर आणण्याच्या भानगडीत पडत नाही. ज्या शिष्याला प्रपंचाच्या ट्रॅकच हवी असते, त्या शिष्याला इकडे ओढून आणण्याच्या भानगडीत गुरु नाही. शिष्याला यावंसं वाटलं आणि मग त्या ट्रॅक मध्ये त्याला काही अडचण जात असेल तर गुरु मदत करतात. पण प्रयत्नशील, अत्यंत प्रयत्नशील, चिकाटीने प्रयत्नशील शिष्य असायला हवा. म्हणून आचार्य बुद्धी संवादनार्थम श्री गुरु शिष्याला सांगतात की संवाद साधला आहेस, आता तुला कुतर्क करायची वेळ येणार नाही, तर्क करायची वेळ येणार नाही. कुतर्काने तर ब्रह्म सापडूच शकत नाही, पण तर्का प्रतिष्ठात तर्काने सुद्धा ब्रह्म नाही सापडत. मग श्री गुरूंशी संवाद करायचा असतो. खूप जणांना वाटतं आम्ही फार बुद्धिमान आहोत, खूप पुस्तकं वाचले, मनाने ध्यान बिन केलं तर आम्हाला हे सगळं साधेल. नाही साधत. म्हणून शिष्य मौन धारण करून आनंदात बसलेला आहे आणि त्या आनंदामध्ये आता शिष्य श्री गुरूंकडे बघतो आहे आणि गुरु शिष्यांकडे बघतात आहे. आता गुरु शिष्यांचं शांत निवांत राहणं श्री गुरूंच्या लक्षात आलं आहे आणि श्री गुरु तेव्हा म्हणतात, यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अभिजानताम. अरे ते ब्रह्म तुला कळाले नाही असं तू समजतो आहे, त्याला ते ज्ञान झालेलं आहे. आणि जे कळाले आहे असं तुला वाटतं ते तू जाणलेलं नाहीस. खऱ्या ज्ञानाला ते अज्ञात आहे आणि अज्ञानाला मात्र ते ज्ञात आहे. मी ब्रह्म जाणलं नाही असं जो म्हणतो त्याला ते ज्ञात आहे. एकांतात विचार केल्यानंतर, जाणल्यानंतर, अभ्यासानंतर जो म्हणतो मी जाणलं नाही, नाही तर ज्यांनी काहीच केलं नाही तोही म्हणतो मी जाणलं नाही, त्याच्यासाठी हा विषय नाहीये. त्याच्याकरता हा विषयच नाही. प्राण्याने नाहीच जाणलं ते. तसं मनुष्य प्राणीच आहे. जर त्यांनी अभ्यास केला नसेल आणि स्वतःच्या स्वरूपाचं चिंतन केलं नसेल तर पशु पक्षी आणि प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये फारसा फरक राहिला नाही. आकृती भिन्न दिसली तरी प्रकृती न जाणण्याचीच आहे. म्हणून तिसरा मंत्र, यस्या मतम तस्य मतम, मतम यस्यम न वेदसः, अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अभिजानताम. शिष्य उपासनेच्या पलीकडे गेला. शिष्य कर्म आणि उपासना ह्यातून चित्त शुद्धी आणि चित्त शांती करून गेलाय. शिष्य धार्मिकतेतून आध्यात्मिकतेत प्रवेश केलेला आहे. सध्या धार्मिकतेचं खूप मोठं वारं चालू आहे. जिकडे तिकडे मंगल कलश सुरू आहे. धार्मिकताच आध्यात्मिकतेकडे नेत असते, पण आध्यात्मिकतेमध्ये आल्यानंतर धार्मिकतेत वेगळा प्रवेश करण्याची गरज नाही. पण आता ज्याला आध्यात्मिकतेचं मोल नाही कळलं त्यांनी धार्मिकता जपावी, हेही तेवढंच महत्वाचं आहे. एक दिवस तीच धार्मिकता त्याला आध्यात्मिकतेत घेऊन जाईल. म्हणून व्रत, वैकल्य, उपास, तापास काय 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 जे सगळं चालू आहे ते सगळं एक दिवस ज्ञानरूपतेमध्ये बदललं पाहिजे. म्हणून इंद्रियांनी जो आत्मा कळतो त्याला परमात्मा कळलेला नाही. म्हणून तो आत्मज्ञानाची धामा पावला असे. आत्मज्ञानी झालाच म्हणून समजा. ज्याला कळतं की इंद्रियांना आत्मा कळत नाही तो आत्मज्ञानाकडे वाटचाल करणार आहे.
ब्रह्मज्ञानाचे वैशिष्ट्यच असं आहे की त्यामध्ये नेहमी अद्वैत असतं. मग मी जाणलं म्हटलं की द्वैत आलं. आणि ब्रह्मस्वरूपामध्ये द्वैताचा अत्यंत अभाव आहे. मला ब्रह्मस्वरूप समजलेलं नाही, कारण ब्रह्मस्वरूप मन बुद्धी चित्त यांच्या अगोचर आहे, यांच्या पलीकडे आहे. ब्रह्मस्वरूप उपाधीचा विषयच नाही. म्हणून हे ब्रह्म आहे असे ब्रह्माचे खरे ज्ञान होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे अग्नी स्वतःला जाळू शकत नाही, त्याप्रमाणे आत्मा स्वतःला पाहू शकत नाही. म्हणून मी आत्मा असताना मी आत्म्याला पाहिलं असं म्हणू शकत नाही. पण मी आत्म्याला पाहिलं नाही असं म्हणण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. म्हणून ब्रह्म विदित नाही आणि ब्रह्म अविदितही नाही. ब्रह्म ज्ञातही नाही आणि ब्रह्म अज्ञातही. आता श्री गुरु त्याला सांगतात. शिष्याच्या अंतःकरणात जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर श्री गुरूंच्या मुखातून वेदांत शास्त्राचं श्रवण होतं. आपोआप ते श्रवत नसतात. शिष्यांची चिकाटी पाहून आपोआप सुचतं. चिंतनाच्या साह्याने त्याचे ज्ञान दृढ होऊन त्या ज्ञानामध्ये त्याला निष्ठा प्राप्त होते. याचा अर्थच असा आहे की चिंतन वाढवलं पाहिजे, सातत्याचं चिंतन वाढवलं पाहिजे, चिंतन घडवलं पाहिजे. चिंतनच माझ्या जीवनाचं सर्व काही सार आहे. हे ज्याला कळलं त्यालाच ब्रह्मज्ञान झालं आहे. आत्मज्ञानाची यथार्थ प्राप्ती झाल्यानंतर आत्मजिज्ञासा शिल्लक राहत नाही. कसा असेल आत्मा, काय असेल आत्मा, मला आत्मा कळेल की नाही, कारण त्याला प्रत्येगात्म स्वरूपाने आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. आता ज्ञान झालेलं तो सांगतो कसा आहे, आणि ते सांगितलेलं श्री गुरु ऐकून कसं घेतात आहे, हे आपण उद्या बघूया. कारण मग पुन्हा 3 श्लोकांचं सगळं सार एकत्र केलं तर जड झाल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे. म्हणून आज एक 15 मिनिट आधी आपण हे थांबवूया आणि उद्या याच्या पुढच्या टप्प्याला येऊ. बऱ्याच दिवसाच्या मधल्या शुगर शिबिरामुळे पडलेले जी गॅप आहे, त्या गॅपेला भरून पुन्हा चालना मिळावी आणि कंटिन्युटी कायम राहावी, म्हणून आज एवढा जोर दिला आहे. उद्या आपण पुढचा विषय बोलूया. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण